हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण 32 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग बघणार आहोत। आजचा दिवस आपला आहे 6वा। तर अजूनही काही मैत्रिणींनी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा आणि तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर करा, नसेल शिकायची इच्छा तर करू नका। व्हिडिओला जाता जाता लाईक करा व्हिडिओ आवडला तर। आणि मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। एकदम सोप्या पद्धतीने एकदम स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा, खूप युजफुल व्हिडिओ आहे। जर तुम्ही कस्टमरचे ब्लाउज शिवत असाल तरी पण तुम्ही हे व्हिडिओ बघायचे आहेत किंवा नवीन ब्लाउज शिकत असाल तरी पण व्हिडिओ बघायचे आहेत, कारण की ही कटिंग खूप युजफुल आहे आणि तुमच्यासाठी खूप सुंदर याचं फिनिशिंग आणि ब्लाउजचं फिटिंग बसतं आहे। तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। इथं बघू शकता मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे आणि हे बघा इकडनं ओपन बाजू आहे, इकडनं बंद बाजू आहे। तुम्ही कोणत्याही साइडने पेपर कटिंग करा, बॅक साइड आणि फ्रंट पार्ट आपण सोबतच कटिंग करणार आहोत। आतापर्यंत कोणी कोणी व्हिडिओ बघितले संपूर्ण मला कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्ही कुठून व्हिडिओ बघतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा। तर 32 साइजचा आपला आजचं पॅटर्न आहे बघा। 32 साइजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग हे कसं करायचं, पेपर कटिंग कसं करायचं आणि ब्लाउजवरती पण याची मापं कशी टाकायची ते तुम्हाला शेवटी मी नक्कीच सांगणार आहे। तसं मी प्रत्येक व्हिडिओत सांगतच असते, तसं ह्याही व्हिडिओमध्ये सांगा। तर हे बघा आपल्याला इथं टाकायची आहे उंची। आता उंची आहे आपली जशी की 13 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच। बघा आपण जी काही उंची घेतो ना त्याच्यामध्ये आपल्याला आता 1.5 इंच प्लस करायचं आहे। तर मला 13 इंच उंची घ्यायची आहे, तर मी त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस केल्यावरती माझी उंची 14.5 इंच। हे बघा या पद्धतीने इथं आपण घेतलेली आहे उंची टाकून। मी डायरेक्टली इथून तर इथपर्यंत उंचीचा भाग मोजून घेतलेला आहे शेवटपर्यंत। जर तुमचा खालीवर भाग असेल, पेपर घेतलेला असेल न्यूज, तर तो सरळ करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही इथून वरतून मोजत असाल तर सरळ लाईन मारून घ्यायची। आता मी इथून डायरेक्टली 14.5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। आता इथे टाकायचं आहे आपल्याला शोल्डर। तर मी इथं शोल्डर जे आहे ते ठेवणार आहे 32 साइजला 5 इंच। त्याच्यानंतर इथून पुन्हा एकदा उंची मोजायची। आपला हा पार्ट सुद्धा खालीवर झालेला नाही पाहिजे, जे पण आपण शोल्डरचं माप टाकतो त्यामध्ये सरळ लाईन ओढून घ्यायची। इथून आपल्याला टाकायचं आहे मुंडा खोली, जी काही आपली मुंडा उंची आहे ती टाकायची। तर ती मी घेते 5.5 इंच। त्याच्यानंतर 5 इंच हे शोल्डरचं माप टाकलेलं तेच पण खालीच एक पॉइंट पण घ्यायचा आणि या पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्यायची। छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला। इथं 32 ची छाती आहे, तर 32 छातीचा चौथा भाग हा येतो 8 इंच। 8 चौक 32, 1.5 इंच शिलाई मार्जिन। हे व्यवस्थित लाईन ओढून घ्यायची आपल्याला। हे बघा इथे टाकायचा कमरेचा भाग। कमर आहे आपलं इथं 28 इंच, तर 7 चौक 28 येतं। तर 7 चौक 28, 1 इंच टक्सचं मार्जिन घ्यायचं, त्याच्या पुढे 1.5 इंच हे शिलाई मार्जिन घ्यायचं। सरळ लाईन ओढून घ्यायची। आता यामध्ये तुमचं जे काही कमरेचं माप असेल ते तुम्हाला इथं काढून घ्यायचंय या पद्धतीने। आता इथून आपल्याला घ्यायचं आहे शेप। तर इथून ही जी मुंडा उंची घेतली हिचा मधला सेंटर घ्यायचा, या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं। हे बघा हा टेप जर अशी पट्टी असेल तर हा पॉइंट आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपण घेतलेला आहे मोंढ्याचा शेप। ज्यावेळेस तुम्हाला वाटेल माझ्या मोंढ्यामध्ये मला काचते किंवा काही प्रॉब्लेम म्हणजे असं ओढल्यासारखं होतं तुमच्या ब्लाउजांना, तर तुम्ही इथे अशा पद्धतीने ना थोडंसं एक्स्ट्रा खाली ड्रॉ करायचं आहे बघा। या पद्धतीने अशा पद्धतीने ओढून घ्यायचं। या पद्धतीने केलं तर तुमच्या मोंढ्यात कधीच तुम्हाला खेचल्यासारखं टाईटपणा कधीही जाणवणार नाही। त्यामुळे तुम्ही ही ट्रिक्स नक्कीच ध्यानात ठेवायची। आता हा आपला बॅक पार्ट झाला, याच्यावरतीच आपण फ्रंट पार्ट काढून घेणार आहे। तर मी इथून 1.25 इंचावर एक पॉइंट घेणार आहे आणि इथूनही आपल्याला द्यायचा आहे शेप। शेप देण्यासाठी ह्याच पट्टीचा उपयोग करू शकता बघा। या पद्धतीने अशा पद्धतीने हा शेपचा आकार आपल्याला द्यायचा आहे। हा पॉइंट बरोबर याला जॉईंट करून द्यायचा। हा आपला बॅक साइडचा मोंढ्याचा आकार झाला आणि हा आपला फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार झाला।
आता घ्यायची आहे गळा रुंदी. गळा रुंदी टाकायच्या आधी आपल्याला टाकायचं आहे शोल्डर. शोल्डर तुम्हाला किती ठेवायचं आहे? मला ठेवायचं आहे 2.5 इंच, तर आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे. तुम्हाला 2 इंच ठेवायचं आहे, तर तुम्हाला इथं ज्यावेळेस तुम्ही एकदम छोटं शोल्डर घेशाल ना, त्यावेळेस तुमचा गळा सुद्धा हा डीप पाहिजे. एकदम डीप गळा असेल तरच तुम्ही शोल्डर 1.5 इंचाचं 2 इंचाचं असं छोटंसं घेऊ शकता. जर तुमचा गळा वर असेल तर तुमचं शोल्डर सुद्धा हे तुम्हाला मोठंच ठेवावं लागतं, नाहीतर शोल्डर उतरण्याचे चान्स असतात. आता याच्यामध्ये मी 2.5 इंच ठेवणार आहे, तर 3 इंचाचं मार्किंग केलं, तर गळा रुंदी इथं 2 इंच ओपन राहिली. पुढचा गळ्याचं मी मार्किंग करून घेतलं 6.5 इंच आणि 2 इंचाची गळा रुंदी खालच्या साईडला सुद्धा मी ओपन ठेवली. तुम्ही फैलवून गळा घेऊ शकता, 2.25 इंच 2.5 इंच सुद्धा घेऊ शकता, तुम्हाला जसं पाहिजे तसं. इथं तुम्ही आवडीनुसार गळा हा घ्यायचा आहे. मी पानाचा आकार काढून घेतला इथं नॉर्मल, पंचकोनी, गोलगळा, चौकोनी गळा, पान गळा, जसा पण आपल्याला घ्यायचा आहे तसा आपण इथं हा घेऊ शकतो. प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये तुम्ही अशा पद्धतीने गळा हा टाकू शकतात. इथून घ्यायचे आहे आपल्याला टक्स पॉइंट. जो काय आपला टक्स पॉइंट आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे. जसं आता मला घ्यायचं आहे टक्स पॉइंट आपला 32 साईज आहे, तर मी इथं मार्किंग करणार आहे 10.5 इंचावर. जसं 10 असेल तर मग आपल्याला अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आडवा टक्स टाकायचा आहे. तर आडवा टक्स जो आहे तो आपला छातीचा 10वा भाग 3.2 येतो, आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घेऊ. म्हणजेच मी 3.5 इंचावरती इथं मार्किंग करून घेते. इथं सुद्धा 3.5 इंच मोजून सरळ लाईन ओढून घेऊ आपण इथं या पद्धतीने. हे बघा. आणि आपल्याला अजून एक इथे पॉइंट घ्यायचा आहे, तो म्हणजे 2.5 इंचावरती. 2.5 इंचावरती पॉइंट घेतल्यानंतर इथून आपल्याला पाऊण इंचावरती गॅप घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने. इथे सुद्धा पाऊण इंचावरती या पद्धतीने, आणि इथून ही लाईन अशा पद्धतीने ही ड्रॉ करायची. ही एकदम सोपी पद्धत आहे, एकदम छान आणि एकदम तुम्हाला इतकं छान याचं ब्लाऊजचं फिटिंग वगैरे छान असं बसतं. इथून 1.5 इंच वरती पॉइंट घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथं पॉइंट घ्यायचा, हा पॉइंट इथं, आणि या पद्धतीने ही लाईन इकडे ड्रॉ करायची. आणि इथूनच आपल्याला पाव इंचाचा हा अंतर घ्यायचा आहे. तर हे फक्त फ्रंट पार्ट मध्ये करायचं आहे ना आपल्याला, तर त्याच्यामुळे मी मुंढ्यामध्ये सुद्धा फ्रंट पार्टला जोडून दिलेला आहे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आता कटिंग करताना बॅक साईडचा मोंढ्याचा आकार हा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. तर मग चला मी कट करून घेते. आता जो आपण डाऊन केलेला भाग आहे तोच आपल्याला इथे कट करायचा आहे, फ्रंटला पण आणि बॅकला पण. तर सगळ्यात पहिलं बॅकचा मोंढ्याचा आकार कट करायचा. इथं आपण ओपन भागातून कट करतोय, त्याच्यामुळे मी व्यवस्थित कट करते. हे बघा या पद्धतीने आपलं हे कटिंग झालेलं आहे. जी गळा रुंदी आहे त्याला पण आपल्याला इथं मार्क करून घ्यायचे. हे बघा. आता हे आपला बॅक साईड आपला आवडीनुसार गळा आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि हे फ्रंट पार्टचं कट करायचं आहे. इथून हा जो मोंढ्याचा आकार आहे तो आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे. आणि जो आपण इथं हा काही जो आकार घेतलेला आहे इथं पफ येण्यासाठी, तो आपण इथं वेगळा करून घेऊ, कट करून टाकू. इथून जो आकार दिलेला आहे तो सुद्धा आपल्याला इथे कट करायचा आहे. हे बघा. तर हे सगळं आपण हे कट करून टाकलं. या पद्धतीने आपला फायनली लुक तयार झालेला आहे प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये. हा आपला 32 साईज प्रिन्स कट ब्लाउज. तर या पद्धतीने आपण संपूर्ण ब्लाउज हा कट करून घेतला. हा पार्ट ज्यावेळेस आपण ब्लाउज वरती ठेवू, आता समजा आपण हा पार्ट ब्लाउज वरती ठेवणार आहोत, तर आपण हा अशा पद्धतीने ठेवतो. तर मग काय करायचं, हा जो इकडनं भाग आहे हा भाग
आपल्याला अर्धा इंचाने इकडे वाढवून घ्यायचा आहे। तुम्ही दिवस चौथ्यामध्ये कटिंग बघा 30 साईजची, त्यामध्ये शेवटी मी तुम्हाला सांगितलेलं आहे ब्लाऊज पीसवरती पण कसं वाढवायचं आहे पॅटर्न म्हणून। बाकी इकडे आपल्याला काही करायचं नाही। जी हुक लूप पट्टी असती तिकडं फक्त तुम्ही अगदी 2 रेषा इतकं वाढवलं तरी चालतं, जास्त नाही वाढवायचं। 2 इंच पाव इंच ज्या 2 रेषा असतात त्या वाढवायच्या आणि इकडनं हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं। ह्या पॅटर्न मध्ये अर्धा इंच वाढवायचं आणि हा जो पॅटर्न आहे याला पण आपल्याला ह्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे। हे आखून घ्यायचं जसंच्या तसं आणि त्याच्यानंतर अर्धा इंचाने वाढवून घ्यायचं। तर या पद्धतीने हे 2 पॅटर्न आपल्याला वाढवायचे असतात। बाकी कोणतंही मापामध्ये काहीच करायचं नसतं आहे, तसाच कटिंग करून स्टिच सुद्धा करायचं आहे। दिवस पहिल्यामध्ये आपण संपूर्ण कटिंग आणि दिवस दुसऱ्यामध्ये स्टिचिंग अशी मी तुम्हाला संपूर्ण ह्या प्रिन्सेस कट ब्लाउजचं स्टिचिंग पण कसं करायचं ते सांगितलेलं आहे। ज्यांनी अजून बघितला नसेल व्हिडिओ तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथं जाऊन बघा, तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला भेटतील। तर मग चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।